पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आधार असतो आणि म्हणूनच 1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारने सुरू केली। त्याचे मोठ्या प्रमाणावर ढोलही वाजवले गेले। मात्र आता या योजनेमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे आणि ते बदल जर घडले तर अस्मानीने पिचलेल्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा आधारही आता राहणार नाही। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। पीक विम्यातले बदल शेतकऱ्यांच्या मुळावर, अस्मानीने पिचलेल्या शेतकऱ्यांवर नवं संकट। पीक विम्याचे संरक्षक कवच काढण्याचे प्रयत्न, कधी अवकाळी तर कधी दुष्काळी। अशा अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडतं। घाम गाळून पिकवलेली शेती डोळ्यादेखत कुजून किंवा वाळून जाते, तेव्हा शेतकरी हतबल होऊन जातो। अशा वेळी शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा सर्वात मोठा आधार असतो। मात्र या पीक विम्याच्या निकषात बदल करण्याचा घाट घातल्याचं म्हटलं जात आहे। त्यानुसार पीक विमा योजनेतले सध्याचे 4 अँड ऑन कव्हर काढून टाकण्यात आले आहेत। पेरणी न होणं, स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील भरपाई बंद करणं, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीनंतरची नुकसान भरपाई बंद करणं, 2025 खरीप हंगामापासून पीक कापणी प्रयोगाधारित विमा योजना राबवावी, 1 रुपयात विमा बंद करून नवीन हप्ता रचना लागू करण्याचे निर्देश। या सगळ्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे, कारण नुकसान झाल्यास मिळणाऱ्या पीक विम्यातून किमान पुढचं पीक तरी घेता येतं आणि किमान बियाणांचा खर्च तरी निघतो। जे काही काळा बाजार कोणी करतात त्यामुळे तुम्हाला निकष लावायचे, त्यांच्यावर कडक कारवाई करा। पण हे दिलासा देणारं होतं। ऐन पेरणीच्या वेळी काहीतरी त्याची जी रक्कम भेटायची त्यातून त्याचा खर्च शेतीचा निघायचा, पेरणीसाठी खता पाण्यासाठी यायचा, तो आता बंद झाल्यावर त्याचं एक प्रकारे कंबरडच मोडलंय सरकारने। या ठिकाणी सरकारने वेळीच माघार घेऊन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पीक विमा वरदान असलेली पीक विमा योजना या ठिकाणी तत्काळ शेतकऱ्यांच्या हिताची कशी होईल या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे। अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचं काम या ठिकाणी आम्ही शेतकरी कृती समितीच्या वतीने हाती घेऊ। केंद्र सरकारनं जारी केलेले निर्देश जर लागू झाले तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो। राज्य सरकार फक्त पीक काढणी प्रयोगावरच या ठिकाणी आधारित या ठिकाणी पीक विमा देणार आहे, परंतु त्या पीक विम्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरपाई या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळत नाही। महाराष्ट्रातील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी राज्य सरकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। एकूणच शेतकऱ्यांना जास्त भरपाई देणारे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामी प्रतिकूल परिस्थिती असे दोनही कव्हर काढले तर पीक विम्याचा शेतकऱ्यांना मिळणारा आधारही न मिळाल्यासारखाच असेल एवढं नक्की। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।